जळगावात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन. आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. सांगली महापालिकेच्या आयुक्त खरतर पदासाठी यापदी सत्यम गांधींची नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारत केला कामाचा शुभारंभ. महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना पारदर्शक कारभार करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची नियुक्ती. शासनाच्या सर्व योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार राहुल गुप्ता यांचं आश्वासन. घाटकोपरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पालिका विभागावर हंडा मोर्चा. पाणी प्रश्नावर आक्रमक होत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. पाणी प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा केडीएमसीवर मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात शेकडो अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा. अकोल्यात शाळेच्या शिक्षकांचे आणि पालकांचे रास्ता रोको आंदोलन. शाळा परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी तर वर्षभरापासून तक्रार देऊनही प्रशासन दखल न घेत असल्याचा शिक्षकांचा आरोप. खासगी महाविद्यालयीन शिक्षकांचा शिक्षण महामंडळातील उपसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा. भ्रष्टाचार आणि अन्य मागण्यांसाठी नवी मुंबईत मोर्चा. मुंबई रायगड पालघरसह ठाण्यातील शिक्षक मोर्चात सहभागी झाले. वर्ध्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान अधिकार अभियानाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भाजप सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल. महिला आपत्कालीन मदत आणि मार्गदर्शन लिंकवर क्लिक करताच मिळणार पोलिसांची मदत. वाशिम जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. एप्रिल महिन्यातच 45 गावांचा पाण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. प्रशासनाकडून सध्या 43 ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. महाराष्ट्र राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आल्या. पुरस्कारांच्या यादीत दहिसरची ॲथलीट ऐश्वर्या मिश्राचा सुद्धा समावेश. ऐश्वर्याने आशियाई खेळामध्ये भारताला मिळवून दिले होते रौप्य पदक. महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी इंग्रजी सोबत हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार. येत्या शैक्षणिक वर्षापासून बदल लागू. गुगल कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी. गुगल पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत. भारतातील जाहिरात विक्री आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार. कपात पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता. सोन्याचा दर 98,100 रुपयांवर. सोन्याच्या दरात 7,650 रुपयांची वाढ. दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सव 30 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. यवतमाळमधील घाटजी येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून आयपीएल बेटिंग सेंटरवर छापा. कारवाई. 4 जणांना अटक तर आरोपींकडून 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाल्यावर स्लॅब नसल्याने एक दाम्पत्य दुचाकीसह नाल्यात पडलं. परभणीतील डॉक्टर लेन भागातील ही घटना आहे. वारंवार तक्रार करूनही स्लॅब नसलेल्या नाल्याकडे महापालिकेकडून मात्र दुर्लक्ष. सिंधुदुर्गातील बांधकाम साहित्य आणि मंदिरातील घंटा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश. टोळीच्या म्होरक्यासह 8 जण जेरबंद. गोव्यामध्ये होणाऱ्या चॉकलेट आणि कॉफीच्या पाकिटात ड्रग्जची तस्करी उघडकीस. कारवाई. तब्बल 43 कोटी 20 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई.
फटाक्याच्या ठिणगीमुळे शेकडो एकर डोंगर परिसर जळून खाक. साताऱ्यातील चवनेश्वर भागातील घटना तर आगीत मौल्यवान वनसंपदा, झाडे झुडपे, पशुपक्षी आणि जैवविविधतेचं प्रचंड नुकसान. सांगलीच्या वाळव्या भागातील वस्तीत गव्याचा खरं तर वावर पाहायला मिळते. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. या गव्याचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.